दर्श अमावस्या चुकूनही या एका वस्तूला हात लावू नका, नाहीतर नुकसानच नुकसान होईल. अमावस्येच्या दिवशी या चुका करू नका, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतात. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते, म्हणून या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नका आणि त्यांना तर्पण करायला विसरू नका. अमावस्येच्या दिवशी कुत्रा, गाय, कावळे यांना त्रास देऊ नका. या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग म्हणून त्यांना अन्न दिले जाते, म्हणून त्यांना इजा होऊ देऊ नका. अमावस्येच्या दिवशी पिंडदान, तर्पण दान, श्राद्ध पितर वाट पाहत असतात, म्हणून या दिवशी सर्व गोष्टी करायला विसरू नका. या गोष्टी करायला विसरला तर पितर रागावतात आणि याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे. नियमांचे पालन केल्यास पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते. अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूंना हात लावू नये. चुकूनही मांस आणि दारूंचे सेवन करू नये, तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते, नाहीतर 7 पिढ्यांचे दारिद्र्य येते. पिढ्यानी पिढ्या पितृदोष लागतो. अमावस्येच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात किंवा आजूबाजूला घाण पसरू नये, तरच पूजा शुभ होते. अमावस्येच्या दिवशी कोणतीही शिवीगाळ किंवा भांडण करू नये. अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी हे काम करा. अमावस्येच्या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाला गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी, फुले अर्पण करा आणि ओम पितृये नमः या मंत्राचा जप या दिवशी करा. पितृशोध आणि पितृस्तोत्राचे पठण केल्यानंतर शुभ फल प्राप्त होते. दर्श अमावस्येच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. अमावस्येच्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात रंगत लावा. यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री शिवलिंगाला जल अर्पित करून बेलपत्र अर्पित करून शंकराची पूजा करावी. त्यामुळे लोकांवर भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद वर्षाव होतो. अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेली कामे सुद्धा पूर्ण होऊ लागतात. याच वेळी सर्व समस्या दूर होऊ लागतात. अमावस्येच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकता. जर कोणाच्या कुंडलीत पितृदोष असेल, अडचणी वाढल्या असतील, तर ते पूर्ण करण्यासाठी दानधर्म करावा. अशा स्थितीत सर्व सदस्यांनी नाणी घेऊन ती पुन्हा दान करावीत. त्यामुळे पितृदोष दूर होतो. अमावस्येच्या तिथीला कावळा, पक्षी, कुत्रा आणि गाय यांना खायला द्या. यासोबतच पिंपळ किंवा वटवृक्षाखाली जल अर्पण करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. माहिती जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपल्या सर्व सहकुटुंबाला, मित्र परिवाराला आवर्जून सांगा, कारण दर्श अमावस्या अत्यंत महत्त्वाची समजली जाते.